reacts with PX3. Okay, so it will form RH alkyl halide, and the side product is phosphorus acid. This side product याचं नाव होता phosphorus acid. आता रिएक्शन बॅलन्स होण्यासाठी पहा x इथं 3 आहे म्हणजे आपल्याला इथं 3 मॉलिक्यूल घेतलेला आहे. Here we get 3 molecules, then H3, okay, H3PO3, okay, झाली बॅलन्स. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल बघूया. R म्हणून घेऊया आपल्याला CH3 CH2 इथिल ग्रुप राजगुंडा OH. लगेच याचं नाव देऊन घ्यायचं इथिल अल्कोहोल. हे नाव कशासाठी द्यायचं? एक्झाम मध्ये ज्यावेळी कन्वर्जन्स असतात, हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल टू इथिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल अल्कोहोल टू आयसोप्रोपिल क्लोराइड, तर त्यावेळी ती आपल्याला मदतीला उपयोगी पडतं. आता पाहता PH3 म्हणून घेऊया आपण PCl3. ओके, हियर बॅलन्स करायला 3 मॉलिक्यूल घ्यायचे. व्हॉट वी गेट हियर प्राइस ऑफ CH3 CH2 and Cl is ethyl bromide, ethyl chloride. This is the product. एक असता नेम आला कॉमन नेम IUPAC नेम आपल्याला माहिती आहे. दिस वन इज द chloroethane and the side product is H3PO3, that is the phosphoric acid. Okay, then the next one is समजा PCl3 च्या ऐवजी आपला एक्झिस्टन्स दुसरा आहे, that is आपण PCl3 च्या ऐवजी PBr3 करून घेतो. दुसरा अल्कोहोल घेऊया आयसोप्रोपिल अल्कोहोल PBr3. आता हा जो PBr3 हा कसा बनवतात? ट्रीटमेंट ऑफ रेड फॉस्फरस विथ ब्रोमीन. PCl3 आपल्याला डायरेक्टली अवेलेबल होतो, हीट करण्याची गरज आहे, परंतु PBr3 डायरेक्टली अवेलेबल होत नाही, त्यामुळे आपल्याला रेड फॉस्फरसची रिएक्शन ब्रोमीन बरोबर करून तो सिंथेसाइज करता येते. अगेन we have to take the 3 molecules for balancing the reaction. We are isopropyl bromide and the side product is phosphorus acid. Third case, तीसरा PBr3 च्या ऐवजी आपण PI3 घेऊया. CH3 CH2 OH अगेन इथे आपण PI3. PI3 पण कसं बनवतात? ट्रीटमेंट ऑफ फॉस्फरस विथ I2. रेड फॉस्फरसची रिएक्शन I2 बरोबर केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? PI3 मिळतो. बॅलन्स साठी पुन्हा हे असं सिंपल एक लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही ट्रायहालाइड घेतात, ट्रायहालाइड त्यावेळी आपण किती बॅलन्स साठी मॉलिक्यूल घ्यायचे? 3. म्हणजे बरोबर ते बॅलन्स होऊन जाते रिएक्शन. ओके, प्राइस ऑफ CH3 CH2 plus H3PO3, so we get alkyl halide. तर ही रिएक्शन पाहिली आपण अल्कोहोलची रिएक्शन फॉस्फरस हलाइड, त्यातल्या कोणते फॉस्फरस हलाइड? ट्रायहालाइड्स. ट्रायहालाइड्स बरोबर होतात. तिन्हीच्या तिन्ही फॉस्फरसचे ट्रायहालाइड निसर्गामध्ये अस्तित्वात असतात. PCl3 पण असतो, PBr3 सुद्धा असतो आणि PI3 सुद्धा असतो. यांच्याबरोबर रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल हायड्राइड मिळतात. घरच्या घरी प्रॅक्टिस करण्यासाठी आपण फक्त एका R ग्रुप चेंजेस करत राहायचं. R ग्रुप कधी इथिल घ्या, कधी प्रोपिल घ्या. प्रोपिल मध्ये 2 एक्झाम्पल आहेत, N प्रोपिल आहे, आयसोप्रोपिल आहे. ओके, टर्शियरी ब्युटीन आहे. नेक्स्ट रिएक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ, आता इथे ट्रायहालाइडच्या ऐवजी X3 च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे? X5 करायचं आहे, PX5. तर पहा काय प्रोडक्ट मिळतो? अगेन प्रोडक्ट तोच मिळणार आहे. प्रोडक्ट मध्ये कोणतेही चॅलेंज नाही, प्रोडक्ट तोच मिळणार आहे. अल्किल हालाइडच आपला प्रोडक्ट असेल, फक्त साइड प्रोडक्ट वेगळे असतील. तर त्याला 3 घ्यायची गरज नाही. साइड प्रोडक्ट आपले असं असतात HX हायड्रोजन हालाइड and POX3.
ओके. आता इथे ट्रायहॅलाइड्स पेंटाहॅलाइड्स मध्ये फक्त एकच पेंटाहॅलाइड एक्झिस्ट करतं नेचर मध्ये, ते पेंटाहॅलाइड आहे PCl5. एक एक अल्कोहोल घेऊया आपण. CH3 CH2 OH इथिल. ओके. हीट करा. CH3 CH2 Cl plus HCl plus POCl3. phosphorus oxychloride. phosphorus oxychloride. This is the structure of phosphorus oxychloride. ओके. हा इथिल क्लोराइड किंवा क्लोरो इथेन हे असं कसं नेम IUPAC नेम. तर इथे आपण अल्कोहोलचे रिएक्शन याचे दोन एक्झाम्पल आपल्याला बनवता येऊ शकतात. पहा इथे मी इथिल घेतलाय. तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे इथिलच्या ऐवजी जर आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतला तर आयसोप्रोपिल अल्कोहोल बरोबर PCl5 रिएक्शन करून आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे त्या प्रोडक्टचं मला कॉमन नेम आणि IUPAC नेम तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. तर हा प्रश्न तुमच्यासाठी असेल द ट्रीटमेंट ऑफ आयसोप्रोपिल अल्कोहोल with PCl5 gives which product. You have to tell me the name of that product, common name also as well as IUPAC name also. Okay. Then next, आता हे झाले अल्कोहोलच्या reaction with the second reagent, that is phosphorus halide. Then third, treatment of alcohol with thionyl chloride. Thionyl chloride. Thionyl chloride का फॉर्मूला पहा SOCl2. Thionyl chloride is SOCl2. So we have to take the general reaction. General reaction लिखा आपण. अल्कोहोलची रिएक्शन पुन्हा बरोबर करायची आहे थायरोइड क्लोराइड बरोबर SOCl2 सोबत अल्कोहोलची रिएक्शन करायची. त्यालाच बोललं जातं सल्फोनिल क्लोराइड. त्याला सल्फोनिल क्लोराइड सुद्धा म्हणतात. सल्फोनिल क्लोराइड. And we have to reflux this mixture in presence of pyridine. We have to reflux this mixture in presence of pyridine. So the product form is simple. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. OH is replaced by Cl. So product is as usual alkyl chloride. Then another product is H combines with HCl to form HCl. This is the in gaseous state, and the another side product is SOCO2. SO2, that is sulfur dioxide, which is also in gaseous state. So this is the best method to prepare the alkyl chloride. ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. का बेस्ट मेथड पहा, कारण याच्यामध्ये जो आपल्याला तीन प्रोडक्ट मिळत आहेत. आउट ऑफ दिस थ्री प्रोडक्ट्स द टू प्रोडक्ट्स आर इन गॅसियस स्टेट. हे दोन प्रोडक्ट हे गॅसियस स्टेट मध्ये असतात. बनल्यानंतर ते गॅसेस इझिली एस्केप होतात, हवेमध्ये मिसळून जातात आणि आपल्याला आपला प्युअर प्रोडक्ट मिळतो. सो इन दिस मेथड वी गेट अ प्युअर प्रोडक्ट, प्युअर alkyl chloride. So that's why this is the best advantage of this method, and this is the best method to prepare the alkyl chloride. Let's take one example. CH3 CH2 CH2 OH. याचं नाव काय असणार आहे? कॉमन नेम N-प्रोपिल अल्कोहोल. IUPAC नेम पहा. नंबरिंग तिकडून करायचं जिकडून फंक्शनल ग्रुप जवळ 1 2 3. अगेन पेरेंट चेन मध्ये 3 कार्बन आले म्हणून प्रोपेन E रिप्लेस केला OL म्हणून लागला ऑन प्रोपेन 1 ऑन. ऑन ट्रीटमेंट विथ सल्फोनिल क्लोराइड इज SOCl2. We have to reflux the mixture in presence of pyridine. Okay. So what we get is CH3 CH2 CH2 Cl plus HCl and SO2. Gaseous byproducts
विथ एन प्रोपील क्लोराइड और याचं नाव काय असणार आहे IPSNM 1-chloro-propane. So this much is about the preparation of alkyl halide by using alcohol. We have to treat alcohol, or we can prepare alkyl halide from alcohol by treating it with 3 different kinds of reagent. आणि ते 3 reagent कुठले आपण पाहिले. पहिले अल्कोहलची रिएक्शन बरोबर केली HX बरोबर, दुसरी फॉस्फरस हलाइड. ते 2 प्रकारचे असतात, फॉस्फरस ट्रायहाइड किंवा फॉस्फरस पेंटाहाइड, आणि तिसरं थायोडीन क्लोराइड किंवा आपण त्याला काय म्हणतो सल्फोनिक क्लोराइड. या 3 प्रकारच्या रिएक्शन बरोबर कोणाची रिएक्शन करून अल्कोहलची रिएक्शन करून आपण अल्किल हालाइड बनवू शकतो. तर आता आपल्या ज्या मेथड होत्या त्या मेथडमध्ये पहिल्यांदा आपण बनवले अल्केन पासून अल्कोहल, दुसऱ्यांदा अल्कीन पासून बनवले, तिसऱ्यांदा अल्कोहल पासून बनवले. आता चौथी मेथड फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन पासून आपल्याला आपले हलाइड्स अल्किल हलाइड्स सिंथेसाइज करायचे. So the fourth one is halogen exchange. We have to prepare alkyl halides by halogen exchange. आता halogen exchange म्हणजे काय? एक हॅलोजन झाला तर हॅलोजन आपल्याला माहित आहे 3 हॅलोजन आपल्याला माहित आहे. फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे काय हॅलोजन्स. एक हॅलोजन झाला आणि त्याची जागा दुसरा हॅलोजन घेतला. आता याच्यामध्ये ह्या नेम रिएक्शन असल्यामुळे आपण त्या नेमिंग नुसार पाहूया. पहिली रिएक्शन आहे फिंकल-स्टीन रिएक्शन. आता फिंकल-स्टीन हे काय वेगळं कोण नाहीये तर सायंटिस्टचं नाव. त्याने ही प्रोसेस शोधली म्हणून त्याचं त्याला नाव दिलं फिंकल-स्टीन रिएक्शन. सेकंड स्वार्ट्ज रिएक्शन. फिंकल-स्टीन रिएक्शन आणि स्वार्ट्ज रिएक्शन. आता फिंकल-स्टीन रिएक्शन काय सांगते पहा. अल्किल क्लोराइड घ्या किंवा अल्किल ब्रोमाइड आणि त्याची रिएक्शन सोडियम आयोडाइड बरोबर करा. अल्किल क्लोराइड घ्या किंवा अल्किल ब्रोमाइड घ्या, त्याची रिएक्शन तुम्ही सोडियम आयोडाइड बरोबर करा. तुम्हाला काय प्रोडक्ट मिळेल तर Ri मीन्स अल्किल आयोडाइड हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळालं की इथे एक हॅलोजन जातो, क्लोरीन गेला त्याची जागा कोणी घेतली आयोडीन. एक हॅलोजनची जागा दुसऱ्या हॅलोजनने घेतली, ब्रोमीनची जागा आयोडीनने घेतली. त्यालाच म्हणायचं हॅलोजन एक्सचेंज. फिंकल-स्टीन काय म्हणतो की अल्किल क्लोराइड घ्या किंवा अल्किल ब्रोमाइड घ्या, त्यांची रिएक्शन सोडियम आयोडाइड बरोबर करा, तुम्हाला अल्किल आयोडाइड मिळतील विथ करस्पॉन्डिंग बाय प्रोडक्ट. एक्झाम्पल तुम्ही करू शकता. हे झाले तुम्ही आपण जनरल रिएक्शन दिले. एक्झाम्पल करू शकता R म्हणून घेतला CH3 क्लोराइड किंवा ब्रोमाइड तुमच्या आवडीचे काय असेल ते रिएक्शन कोणाबरोबर NaI बरोबर आपल्याला काय मिळेल CH3I म्हणजेच मिथिल आयोडाइड साइड प्रोडक्ट Na. व्हेरी सिंपल. तुम्ही 2 ते 3 एक्झाम्पल अजून करू शकता. आता R म्हणून मिथिल घेतला, दुसऱ्याचा इथिल घ्या, लगेच नाव देऊन घ्या इथिल क्लोराइड प्लस NaI प्रोडक्ट काय बनणार आहे इथिल आयोडाइड प्रोडक्ट बनणार. ओके. दुसरी रिएक्शन आहे ती आहे स्वार्ट्ज रिएक्शन. आता स्वार्ट्ज रिएक्शन काय सांगते अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइड पासून, जसं फिंकल-स्टीन सांगतो क्लोराइड किंवा ब्रोमाइड पासून आयोडाइड कसं बनवायचं, तसं स्वार्ट्ज सांगतो क्लोराइड किंवा ब्रोमाइड पासून फ्लोराइड कसं बनवायचं. फ्लोराइड अल्किल क्लोराइड. आता आपण आधी पाहिलं क्लोराइड सिंथेसाइज करणं ती रिएक्शन हॅलोजिनेशन मध्ये कशी एक्सप्लोजिव्ह, पण या रिएक्शनला आपण क्लोराइड बनवू शकतो.
Just we have to treat alkyl chloride or bromide with AgF. सिल्वर फ्लोराइड बरोबर रिएक्शन करायची. क्लोरीनचा एक्सचेंज दुसरा हॅलोजन आयटम घेतो, तो आहे कोण आहे, क्लोरीन आहे. तुम्हाला अल्किल फ्लोराइड मिळून जातं आणि या रिएक्शनला कुठली रिएक्शन म्हटलं जातं तर स्वार्ट्स रिएक्शन म्हटलं जातं. पुन्हा याचे आर घेऊन तुम्ही एक्झाम्पल करू शकता. मिथिल Cl प्लस AgF प्रोडक्ट असेल तो CH3 आहे. इथे सिल्वर फ्लोराइडच्या ऐवजी तुम्ही अँटीमनी फ्लोराइड वापरू शकता किंवा आर्सेनिक फ्लोराइड वापरू शकता किंवा मर्क्युरस फ्लोराइड पण वापरू शकता. तुम्ही हे 3-4 पैकी कोणते वापरू शकता. SbF3, AsF3, Ag2F2 किंवा सिल्वर फ्लोराइड. या 4 रिएक्शन बरोबर रिएक्शन कशी होत असते तर सिमिलर रिएक्शन होत असते. सो इथे आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन समजतात का. आपण 4 प्रकारच्या मेथड्सने अल्किल हॅलाइड बनवलेले आहेत. 4 प्रकारचे मेथड कुठल्या कुठल्या आहेत तर पहिल्या मेथडमध्ये आपण अल्केन्स पासून, दुसऱ्या मेथडमध्ये अल्किन्स पासून, तिसऱ्या मेथडमध्ये अल्कोहोल्स आणि चौथ्या मेथडमध्ये हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनने आपण काय बनवलेले तर अल्किल हॅलाइड्स बनवलेले आहेत. आता नेक्स्ट जो पॉइंट पाहायचा हे अल्किल हॅलाइड्स झाल्यावर पुढचा जो पॉइंट पाहायचा तो अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्स so preparation of aryl halides. अरिल हॅलाइड्स म्हणजे काय, यांनाच आपण दुसरा शब्द वापरतो हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्स काय असतात की अरोमॅटिक कंपाउंड मधला समजा बेन्झीन आहे, बेन्झीन मधला हायड्रोजन काढायचा आणि त्याची जागा त्याच्या जागी कोण लावला X जे तयार होते अरिल हॅलाइड. हे अरिल हॅलाइड्स कसे सिंथेसाइज करायचे ते पाहणार. 2 व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, थोडक्यात त्या पाहूया. फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक substitution. आणि दुसरी ही सिलेबस मध्ये सारखी वारंवार आहे आणि परीक्षेला एक्झाम मध्ये हमखास विचारले जाते, त्यामुळे ही रिएक्शन पाठच करून ठेवायची. सॅपियर्स रिएक्शन. आता या 2 रिएक्शन कशासाठी आहे तर अरिल हॅलाइड बनवण्यासाठी. आपण अरिल हॅलाइड 2 रिएक्शनचा वापर करून बनवू शकतो. त्या 2 रिएक्शन कुठल्या आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन कुठली तर सॅपियर्स रिएक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर ज्यावेळी आपण एखादं अरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह, समजा मी अरोमॅटिक हायड्रोकार्बन घेतलं, लगेच त्याला नाव देऊन घेऊया काय आहे बेन्झीन. ऑन ट्रीटमेंट विथ हॅलोजन याची रिएक्शन आपण हॅलोजन बरोबर केली. हॅलोजन मीन्स X2. आता आपल्या आवडीसाठी घेऊया आपण तिथे आपण H2 घेतला Cl3 इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. हॅलोजन बरोबर रिएक्शन केली लेविस ऍसिड. आता लेविस ऍसिड्स कुठले कुठले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लेविस ऍसिड कुठला आहे FeCl3 किंवा अनहायड्रस AlCl3. So or Fe in presence of dark, we can treat these two with in presence of Fe. Okay, so what happens, electrophilic substitution takes place. Hydrogen is substituted by halogen. रिंग मधला एक हायड्रोजन जातो, त्याची जागा हॅलोजन घेतो प्लस साइड HCl. प्रोडक्ट इज क्लोरोबेन्झीन. काय प्रोडक्ट मिळणार आपल्याला तर क्लोरोबेन्झीन हा प्रोडक्ट मिळणार.
तर दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जर इथं Br असता तर ब्रोमोबेन्झीन मिळाला असता, आयोडीन असता तर आयोडोबेन्झीन हा प्रोडक्ट मिळाला असता. हे झालं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन घेतला आपण, त्याच्याबरोबर रिएक्शन केल्यानंतर काय मिळतं. समजा आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनची डेरिव्हेटिव्ह जर समजा एखादी घेतली, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, याच्यात हायड्रोजन काढून एखादा नवीन ग्रुप इथे सबस्टिट्यूट केला CH3. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. बेन्झीन पासून एक बनला हा कोड आहे नक्की, तर याचा भाग याला म्हणतात हा मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल, पेरेंट आहे बेन्झीन म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, मिथिल बेन्झीन. ओके, याला अजून फेमस नेम आहे याचा कॉमन नेम, ते कधी विसरायचं, इट इज नोन ॲज टोल्युइन, कारण याला बेन्झीन पेक्षा या नावाने जास्त ओळखलं जातं. ओके, बेन्झीन और टोल्युइन. ऑन ट्रीटमेंट विथ हॅलोजन, दिस ऑन ट्रीटमेंट विथ हॅलोजन. समजा दुसरा हॅलोजन आपण चेंज करून घेतला Br2, कॅटलिस्ट पण चेंज करूया. समजा आपण अनहायड्रस AlCl3 किंवा AlBr3 हा कॅटलिस्ट वापरूया. सो व्हॉट वी गेट द प्रोडक्ट ऑफ. आता इथे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात का, कारण ज्यावेळेस सबस्टिट्यूशन असतं आपण प्लस आय मायनस आय इफेक्ट 11 मध्ये शिकलेलो आणि त्याच्यामध्ये हा जो मिथिल ग्रुप आहे ही बेन्झीनची रिंग ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच आहे. ही बेन्झीनची रिंग कशी इलेक्ट्रॉन रिच आहे आणि हा जो CH3 हा प्लस आय इफेक्ट दाखवतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ही बेन्झीनची रिंग इलेक्ट्रॉन रिच आहे ऑलरेडी, तिला तो अजून इलेक्ट्रॉन रिच बनवतो आणि तो इलेक्ट्रॉन रिच तो कोणत्या पोझिशनला होतो, तिला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणून सबस्टिट्यूशन होताना दोन्ही ठिकाणी होतं आणि आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो, ऑर्थो सुद्धा प्रोडक्ट मिळतो आणि दुसरा प्रोडक्ट कोणता मिळणार आहे, पॅरा प्रोडक्ट मिळणार आहे. त्याला दोन प्रोडक्टची पॉसिबिलिटी इथं आहे. आता सॉरी नॉट क्लोरीन, ब्रोमीन प्लस HBr, त्याला बॅलन्स साठी तोड दिलेला आहे. तर याचं नाव काय, ऑर्थो ब्रोमोटोल्युइन पॅरा ब्रोमोटोल्युइन. So this is about the electrophilic substitution reaction. आता दुसऱ्या मेथडने आपण अरिनाइड्स बनवूया आणि ही व्हेरी इम्पॉर्टंट नेम्ड रिएक्शन आहे. वारंवार याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातात. ती रिएक्शन म्हणजे सॅम्युअल्स रिएक्शन. आता सॅम्युअल्स रिएक्शन काय आहे, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम सॉल्ट और डायझोनियम ग्रुप बाय हॅलोजन. अशा पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला आयन मिळणार. परंतु पहा आता सॅम्युअल रिएक्शन नक्की काय, सॅम्युअल रिएक्शन काय सांगते, ज्या तुम्ही एखादा ॲरोमॅटिक अमाइन घ्या, अमाइन आपल्याला माहिती आहे अमाइनचा फॉर्म्युला काय RNH2, पण हा R ॲलिफॅटिक आपल्याला ॲरोमॅटिक घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला एखादा ॲरोमॅटिक कंपाऊंड घेता आलं पाहिजे. ते झालं बेन्झीन, त्याला लावलं आपण NH2. ओके, त्याचं नाव हा NH2 ग्रुप आहे म्हणून अमाइनो पेरेंट कंपाउंड बेन्झीन आहे म्हणून नाव आपण अमाइनो बेन्झीन. हे याचं कॉमन नेम आहे किंवा IUPAC नेम सुद्धा हेच आहे. त्याला फेमस कॉमन नेम आहे ॲडेनिन आणि या नावाने हा जास्त ओळखला जातो म्हणून हे नाव ठेवायचं ॲडेनिन. ऑन ट्रीटमेंट विथ नायट्रस ॲसिड HNO2 पा नायट्रस आणि नायट्रिक, नायट्रिक आपल्याला सगळ्यांना नायट्रिक म्हणजे HNO3 हा नायट्रिक आहे. हा काय नायट्रस आहे, नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन करतात. आता हा नायट्रस ऍसिड डायरेक्टली अवेलेबल होत नाही म्हणून
तो बनवताना आपण सोडियम नायट्राइड NaNO2 आणि HCl यांच्यापासून बनवतो. तर आपल्याला डायझोनियम सॉल्ट तयार करायचा N2 + Cl म्हणजे हा जो ग्रुप आहे NH2 ग्रुप त्याचं कन्वर्जन डायझोनियम ग्रुप मध्ये होतं N2 + Cl- त्यालाच काय म्हणतात. हा जो ग्रुप आहे डायअझोनियम. डाय म्हणजे दोन, अझो म्हणजे नायट्रोजन, दोन नायट्रोजन. त्यात नायट्रोजनवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज म्हणून नियम क्लोराईड Cl म्हणून आपण त्याला क्लोराईड. आणि ही बेन्झीन तुम्ही त्याला काय नाव दिलं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ही एवढी जी रिॲक्शन आहे तिला म्हणतात सँडवियर्स रिॲक्शन. जर कोणी विचारलं सँडवियर्स रिॲक्शन म्हणजे का, ही एवढी रिॲक्शन आहे सँडवियर्स रिॲक्शन. म्हणजे ॲरोमॅटिक अमाईनचं रूपांतर हे डायझोनियम सॉल्ट मध्ये करायचं. डायझोनियम सॉल्ट मध्ये बाय ट्रीटिंग इट विथ नायट्रस ऍसिड. एवढ्या रिॲक्शनला म्हणतात सँडवियर्स रिॲक्शन. आता तुम्ही म्हणाल या सँडवियर्स रिॲक्शन मध्ये आपण कुठे अल्किल हॅलाइड बनवलं किंवा अरिल हॅलाइड बनवलं तर काय करायचं. इथून पुढचे स्टेप म्हणजे इथं हा आपला डायझोनियम सॉल्ट तयार झाला. N2 + Cl- याची रिॲक्शन क्युप्रस सॉल्ट बरोबर करायची. क्युप्रस सॉल्ट म्हणजे Cu2X2. X2 म्हणजे Cu2 समजा आपण इथे घेतला Cl2 किंवा Cu2Br2 घेऊ शकतो आपण. ओके. तर इथे हा डायझोनियम ग्रुप रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय हॅलोजन. व डायझोनियम ग्रुप हा रिप्लेस केला जातो कोणत्या ग्रुपने हॅलोजन. आता काय हॅलोजन काय Cl प्लस साइड प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला N2 गॅस. सिंपल रिॲक्शन आहे. ओके. क्युप्रस वन सॉल्ट घ्यायचं. वन सॉल्ट म्हणजे त्याच्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. आणि मग आपल्याला आपला करस्पॉन्डिंग अरिल हॅलाइड मिळतोय किंवा हॅलो अरिल मिळतोय की ज्याचं नाव आहे क्लोरोबेन्झीन. ओके. तर इथं आपला मेथड ऑफ प्रिपरेशन संपलेला आहे. अल्किल हॅलाइडच्या आणि अरिल हॅलाइडच्या सुद्धा हॅलो अरिलच्या दोनच मेथड आहेत. अल्किल हॅलाइडच्या 4 मेथड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट पाहू. धन्यवाद.